नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये. आणि आज आपल्याला पाहायचंय की मोबाईलचं व्यसन नेमकं मुलांना का लागतं, हे का गरजेचं आहे पाहणं याच्यासाठी गरजेचं आहे की बघा, एखादा आजार जेव्हा माणसाला होतो, तो आजार घेऊन माणूस जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि तो आजार गोळ्या औषधानंतर थोडाफार कमी होतो आणि परत पुन्हा येतो. म्हणजे एखाद्या आजाराचंच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या स्किनला जर काही प्रॉब्लेम झाला, एखादी खाज वगैरे येत असेल, तर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो, थोडासा त्याच्यावर इलाज करतो, काहीतरी 4-8 दिवस ते कमी होतं, पण परत पुन्हा काही दिवसांनी येतं. आपण परत डॉक्टरकडे जातो, परत डॉक्टर त्याला थोडंसं काय करतात, औषध उपचार करतात, परत कमी होतं, परत येतं. मग डॉक्टर जेव्हा 2-3 वेळा असं झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला म्हणतो की नाही, आपल्याला काय करावं लागेल की तुमच्या स्किनला हा आजार वारंवार का होतो याच्या मूळ कारणापर्यंत जावं लागेल. त्याचं मूळ कारण शोधावं लागेल आणि मग ते कारण जे आहे ते शोधून त्यानुसार आपल्याला उपचार करावा लागेल. मोबाईलचं सुद्धा तसंच आहे. बघा, तुमच्या घरात मुलं मोबाईल पाहतात. मोबाईल पाहताना काय होतं, आपण बऱ्याच वेळा त्यांना रागवतो, त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण करतो. मग मुलं 2-3 दिवस मोबाईल टाळतात किंवा एखादा दिवस टाळतात आणि परत पुन्हा मोबाईलला हात लावतात. मारलं की तात्पुरतं मोबाईल ठेवतात, परत पुन्हा घेतात. मग हे मोबाईल सोडण्यावरचं परमनंट सोल्युशन काय आहे, परमनंट इलाज काय आहे? तर तो इलाज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की मोबाईलचं व्यसन हे फक्त त्या मुलाला आवडतो म्हणून पाहतो का, नाही. त्याच्या मानसिकतेमध्ये, त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या विचार प्रक्रियेमध्ये बदल झालेला असतो. आपल्या शरीरामध्ये काही संप्रेरक असतात, त्या संप्रेरकांमध्ये चेंज झालेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे माणूस मोबाईल सोडू शकत नाही. त्याचा व्यसनी होतो, त्याचा ॲडिक्ट होतो किंवा ते मूल ॲडिक्ट होतं. मग त्याच्या मुळात आपण गेलं पाहिजे, त्याच्या कारणापर्यंत गेलं पाहिजे की नेमकं मोबाईल माणूस का पाहतो किंवा त्याचं व्यसन का लागतं आणि मग त्याच्यावर इलाज काय करता येईल. तर त्याला सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा एटीएम गुरु एज्युकेशनमध्ये. आणि बघा, आज आपल्याला पाहायचंय की मोबाईलचं नेमकं व्यसन का लागलं आणि कोणामुळं, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे बरं का. आपल्याला एखादं व्यसन लागतं ते कोणामुळं तरी लागतं. जगातलं फक्त एकमेव असं व्यसन आहे की ज्याला कोणीही रोल मॉडेल किंवा कोणी असण्याची गरज नाही, ते आहे वाचन. वाचनाचं व्यसन माणसाला स्वतः लागते. स्वतः वाचन वेळ होते किंवा स्वतः वाचनाचं व्यसन स्वतः लागते, कोणाचं तरी पाहून होत नाही. पण इतर सगळी जी शरीराला हानिकारक असतात ती व्यसनं मात्र कोणाचं नाही कोणाचं पाहून, कोणाच्या नाही कोणाच्या मदतीनं लागतात, सहाय्यानं लागतात किंवा कोणाच्या तरी संयोगातून किंवा कोणाच्या तरी संबंधातून लागतात. तर आज आपल्याला पाहायचं की मोबाईलचं व्यसन का लागलं मुलांना किंवा का लागते. तर बघा, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे, तर पहा, लहान मुलं ही निरीक्षणक्षम असतात. ती लहानपणापासून म्हणजे जन्मतापासून ती इतकी म्हणजे कुतूहल असतं त्यांना या सगळ्या जगाचं. त्यांना प्रत्येक नवीन गोष्ट पाहायला खूप आवडते, तिला हाताळायला आवडते, हातात घ्यायला आवडते. बघा, तुम्ही लहान मुलं जर पाहिली असतील, 3, 4, 5 महिन्याची मुलं, त्यांना एखादं नवीन खेळणं द्या तुम्ही, ते लगेच त्याच्याकडे आकर्षित होतं. एखाद्या नवीन कलरची वस्तू, म्हणजे समजा तुमच्या घरामध्ये एखादी डार्क कलरची वस्तू आणली की ते लगेच घेतं. त्याला त्याच्यामध्ये मजा वाटते, आनंद वाटते. म्हणजे काय असते, लहान मुलं ही फार निरीक्षणक्षम असतात. त्यांना नवीन गोष्टींचा खूप ओढा असतो. त्यातल्या त्यात जर त्या गोष्टी विविध रंगाच्या असतील, त्याच्यामध्ये रंग बदलणारे असतील, त्याच्या डोळ्यांना आकर्षक वाटणारे असतील, तर त्याला खूपच जास्त आवडतात. मग जेव्हा मुलं आपली लहान असतात, म्हणजे अगदी 0 म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते अगदी 1 वर्षाचं म्हणजे 12 महिन्याचं होईपर्यंत आपण काय करतो, मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्यायला सुरुवात करतो की बघा, कौतुकानं, की माझा मुलगा किंवा मुलगी जे असेल ते माझं बाळ कसं मोबाईल हँडल करते, कसं घेते, कसं कानाला लावते, कसं हॅलो म्हणते. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, मुलांना मोबाईल आपण हातात देतो आणि मोबाईल हातात दिल्यामुळे काय होतं, तर त्यांना तो आवडायला लागतो. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग असतात, त्याच्यामध्ये चित्र येतात, ते बदलतात आणि त्याच्या डोळ्याला ते आनंद देतं, त्याच्या मेंदूला ते आनंद देतं. हे मेंदूला आनंद देत असताना त्याच्या डोक्यात काय काय प्रक्रिया होतात, मेंदूत काय काय प्रक्रिया होतात, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण आपण एका एकानं पाहू. तर मुले ही खूप निरीक्षणक्षम असतात आणि अशा वेळेला जर त्यांच्या हातात एखादी नवीन वस्तू आली तर त्याकडे ती आरक्षित होतात. मग आता ती निरीक्षणक्षम असताना त्यांच्याकडे कोण कोण देतं बरं हे मोबाईल, तर पालकच देतात. आई किंवा वडील यांच्यापैकी एक जण देतात. ओके, ठीक आहे. वडील म्हणा किंवा आई म्हणा, या दोघांपैकी एक कोणीतरी त्यांच्या हातात मोबाईल देतं आणि इथून सुरुवात होते मुलांना मोबाईलचं व्यसन लागण्याची. सुरुवात कोणी केली? आई वडिलांनी केली हळूहळू. आता पहा, काय असतं, दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला आहे की मुले जिज्ञासू असतात. जिज्ञासू, समजा आतापर्यंत त्याचा जन्मानंतर त्यानं 2, 4, 5, 6 महिने मोबाईल पाहिला नसेल, असं तर आता घडतच नाही. तो जन्मल्यापासूनच पाहतो. त्याचा जन्मल्याबरोबर पहिल्या मिनिटाला फोटो काढायची सवय आपल्या लोकांना लागली. पहिले फोटो काढणं, स्टेटस ठेवणं आणि मग ते किती जणांना पाहिलं ते आई-वडिलांनी पाहत बसणं. तर याच्यामध्ये काय असते, जिज्ञासा. लहान लेकरांमध्ये जिज्ञासा खूप जास्त असते एखाद्या गोष्टीची जाणून घेण्याची. मग मोबाईल जेव्हा त्याच्या हातात येतो, तो जेव्हा चमकतो किंवा त्याच्यावरची चित्र जेव्हा इकडे-तिकडे जातात, तेव्हा त्याला त्या गोष्टीचं कुतूहल वाटतं की अरे याच्यात काय आहे? मग त्याला ते जाणून घ्यायचं असते आणि मग जाणून घ्यायचं असते म्हणून तो मोबाईलसाठी परत-परत हात काय करतो, पुढे करतो. आपण त्याच्या हातातला काढून घेतला तरी तो घेतो.
म्हणजे एकदम लहान लेकराला 2, 3, 4 महिन्याच्या मुलाला कळतं का हा मोबाईल आहे म्हणून? कळत नाही. त्याच्यामध्ये काय चालू आहे ते कळतं का? नाही. त्याच्यात काय बोललं जातंय ते कळतं का? याच्यातलं काहीही कळत नाही. पण त्याच्या मनामध्ये जी जिज्ञासा असते नवीन गोष्टींबद्दलची, ती जिज्ञासा वारंवार त्याला परत पुन्हा पुन्हा मोबाईलकडे खेचते आणि मोबाईल त्याला जवळ असावा वाटतो. म्हणजे जिज्ञासा खूप महत्त्वाची आणि या जिज्ञासेच्या या तीव्र जिज्ञासा जेव्हा असते त्याच वेळेला त्याच्या हातामध्ये मोबाईल जातो आणि मग ती जिज्ञासा हळूहळू त्याला त्या मोबाईलचं व्यसन लावायला कारणीभूत ठरते. मग मोबाईल कोण देतं? तर आई-वडीलच देतात. आहे की नाही? ठीक आहे. किंवा घरचे जे काही सदस्य असतील ते देतील. याच्यानंतर पुढचं काय आहे? तर बघा हे जे वय असतं, मी जे तुम्हाला सांगतोय, या वयामध्ये नेमकं काय घडतं? तर पहा, कशामुळं आपण त्यांना मोबाईल देतो? आई-वडील देतात हे तर पक्का आहे. पण कशामुळं? तर बाळाचं रडणे थांबवणं. जर असं वाटत असेल आई-वडिलांना की बाळ रडतंय, त्याला थोडंसं शांत करूयात, तर त्याच्या हातात मोबाईल देतात. पूर्वीच्या काळी सुद्धा बाळ रडत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळांचं रडणं हे खूप चांगलं असतं. जर बाळ रडलं तर त्याला अन्नपचन होतं. जर बाळ रडलं तर त्याला भूक लागते. म्हणून रडणं खूप महत्त्वाचं आहे. पण आजकाल पालकांना त्यांच्या रडण्याचा त्रास व्हायला लागलाय. म्हणजे लहान मूल रडलेलं सुद्धा काही लोकांना, आई-वडिलांना आवडत नाही. इथपर्यंत गोष्टी पुढे गेल्या आहेत. म्हणून ते रडायला लागलं की लगेच त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकायचा. सगळ्यात मोठी चूक आहे ही, पहिली चूक. रडायला लागलं की त्याच्या हातात मोबाईल देणं सगळ्यात मोठी चूक आहे. ही चूक प्रत्येक पालक आज करतोय. दुसरं, जेवू घालताना म्हणजे मुलांना जेव्हा जेवण द्यायचं असतं ना, तर हातात मोबाईल किंवा कार्टून लावून द्यायचं आणि मग त्याला खाऊ घालायचं. हे अत्यंत चूक आहे. हे सुद्धा असं बिलकुल नाही व्हायला पाहिजे. जेवताना मुलांनी फक्त जेवण केलं पाहिजे. त्याला भरपूर खेळू द्या, दमू द्या, बरोबर ते जेवणार. पण आपण त्यांना दमूच देत नाही, खेळूच देत नाही. आपण नुसता मोबाईल देतो आणि त्याच्यामुळं ही चूक होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे खेळवणे. म्हणजे मुलाला जर समजा खेळवायचं असेल तर काय करायचं? मोबाईल देऊन टाकायचा त्याच्या हातामध्ये. मग त्याच्या हातात मोबाईल दिला की तो त्याचा खेळत बसतो, आहे की नाही? मग खेळवण्यासाठी सुद्धा त्याला मोबाईल देतात. तर खेळवण्यासाठी त्याला बाहेर नेलं पाहिजे, मैदानावर खेळवलं पाहिजे. ह्या पुढच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये येतीलच. पण हे आणि स्वतःची कामे करणे. आता बघा, आईला जर समजा स्वयंपाक करायचा असेल किंवा काही काम करायचं असेल तर आई बाळ उठायच्या आधी लवकर उठून स्वयंपाक आजकाल करते का? करत नाही. किंवा तिचे कामं आवरते का? आवरत नाही. आजकाल काय आहे की सगळे बाळ आणि आई दोघेही सोबत उठतात. बाळाच्या हातात मोबाईल दिला जातो, आई आपली कामं करते किंवा तिची मम्मी जी असेल ती किंवा वडील सुद्धा त्यांना जर सांभाळायला दिलं, त्यांचे काही कामं असतील तर ते काय करतात? मुलाच्या हातामध्ये एक मोबाईल देऊन टाकतात आणि दुसऱ्या मोबाईलवर ते असतात. म्हणजे स्वतःची कामे करण्यासाठी सुद्धा मुलांच्या हातात मोबाईल दिले जाते. त्याचबरोबर मुलांना सांभाळण्याचा कंटाळा, सगळ्यात महत्त्वाचं कारण. मुलं सांभाळण्याचा आजकाल कंटाळा यायला लागलेला आहे लोकांना. हा कंटाळा येतो म्हणून मुलांच्या हातात मोबाईल जातो, की काय सांभाळत बसायचं, देऊन टाका. म्हणजे समजा तो काकाकडे राहत असेल, मावशीकडे राहत असेल, त्याच्या घरी मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, तो ज्यांना कोणाला मुलं सांभाळायची, जर त्यांच्याकडे मोबाईल जर आपण देऊन टाकला तर ते मूल त्याचं खेळतं असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग काय माहिती आहे का? म्हणून मोबाईलची सवय मुलांना लागत असते. आता याच्या पुढे जाऊयात आपण थोडंसं, की मोबाईलनं नेमकं काय होतं? तर बघा, मोबाईलमध्ये काय असतं? AI असतं. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं. जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये एखादी गोष्ट पाहता, कोणची पण असो, कार्टून असेल किंवा भुताची गोष्ट असेल किंवा जे काही असेल, तुम्ही रील्स पाहिली असेल एखाद्या डान्सची, तर जे काही तुम्ही पाहाल, तुम्ही जर ती रील्स किंवा तो व्हिडिओ जर पाहिला, तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड येतो. काय येतो? त्याच्याशी रिलेटेड येतो. म्हणजे त्याच्याशी संबंधित येतो. पुढचा व्हिडिओ काय येतो? त्याच्याशी संबंधित येतो. आणि मग त्याला मोबाईलला लगेच कळून जातं. मोबाईलमध्ये जे AI सॉफ्टवेअर असतं त्याच्यामुळे कळतं की तुम्हाला नेमकं काय आवडतं. मग लहान बाळांना काय आवडतं? कार्टून आवडतात, भुताच्या गोष्टी आवडतात, डान्स आवडतो किंवा वेगवेगळं म्युझिक आवडतं किंवा ते रंगीबेरंगी खेळ आवडतात. मग ते जसं पाहिल तसं AI त्यांना ते प्रोव्हाईड करतं. लगेच पुढचा व्हिडिओ तसाच येणार, त्याच्या पुढचा तसाच येणार. एकदा तुम्ही जे पाहिलं, बघा मोठी माणसं सुद्धा, पालकांना सुद्धा माहिती आहे. आई-वडील जर समजा एखादा कंटेंट पाहत असतील त्याच्यामध्ये जर किंवा कोणीही एखादं कंटेंट पाहत असेल ज्याच्यामध्ये काही जर घाण असेल, तर तिथून पुढचे सगळे कंटेंट तसेच येतात. कोणाला जर चित्रपट म्हणजे पिक्चर मधले शॉर्ट पाहायची सवय असेल तर तेच येतात. काही स्त्री असतात त्यांना सिरियल्स मधल्या शॉर्ट पाहायची आवड असते. त्यांनी एकदा दोनदा त्या सिरियल्स मधल्या शॉर्ट्स पाहिल्या की त्यांना त्या सिरियल्स मधल्या शॉर्ट्स येतात सगळ्या. कोणाला समजा जर WWF किंवा कुस्ती आवडत असेल तर कुस्तीच्याच येतात. खो-खो आवडत असेल खो-खोच्या. तुम्हाला जे आवडतं, गाणे आवडत असतील जुनी गाण्याच्याच, तुम्हाला जे आवडतं त्याच रील्स किंवा तेच व्हिडिओ तुम्हाला परत येतात. हे येतात AIच्या माध्यमातून आणि मग मुलांना जे हवं ते मिळत राहतं. पण जेव्हा मुलांना जे हवं ते मिळतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो की डोपामाइन हे संप्रेरक मेंदूमध्ये जास्त प्रमाणामध्ये स्त्रावते. जास्त कोणचं? डोपामाइन. बघा सायंटिफिकली रिझन सांगतोय. डोपामाइन नावाचं संप्रेरक असते. ते काय होतं? शरीरामध्ये जास्त प्रमाणात स्त्रावतं आणि मग जास्त प्रमाणात स्त्रावला की याच्यामुळं आनंद होत असतो माणसाला. काय होतो? डोपामाइनमुळं काय होतं? आनंद होतो. पण हा आनंद कसा आहे? कृत्रिम आहे. कसा आहे? कृत्रिम.
मोबाईलच्या पाहण्यामुळे निर्माण झालेला. आणि मग हा आनंद होतो. आणि जर याचं प्रमाण जर जास्त झालं कशामध्ये, शरीरामध्ये, या डोपामाइनचं प्रमाण जर मेंदूमधून पाझरणं किंवा मेंदूमधून स्रावणं जर जास्त झालं तर भूक लागत नाही, भूक बंद होते, आपली थोडीफार कमी होते. का? कारण आपण आनंदी असतो, आनंदाच्या भरात आपल्याला भूक लागत नाही. त्याची कारणं किंवा ते कोणत्या संप्रेरकामुळे होते ते पण नंतर सांगेल मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये. तर बघा मग काय होतं, जास्त आनंद होतो. आणि जसा जसा आनंद जास्त व्हायला लागला तसं तसं त्या मेंदूला ती सवय लागून जाते किंवा त्या संप्रेरकाला डोपामाइन जास्तीत जास्त स्त्रावत राहते, पाझरत राहते. आणि मग जसं मोबाईल हातातला काढून घेतला तसं आनंदाची पातळी, डोपामाइनची पातळी कमी होते. आणि कमी झाले की मूल चिडचिड करतं, रागवतं, रडतं, आदळापट करतं. आपल्याला असं वाटतं की हे मोबाईल नाही दिला तर असं का करताय, पण मोबाईल तो आता स्वतः त्याच्या मनाने करत नाही. त्याच्या मेंदूमध्ये हे डोपामाइन पाझरण्याचं किंवा डोपामाइनचं हे संप्रेरक स्त्रावण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या मेंदूकडून ते आपोआप घडतं. आणि आपल्याला काय वाटतं, लेच पोरगा हट्टी झालं, हे मोबाईलच सोडत नाही. तो मुद्दामून करत नाही. त्याच्या मेंदूमध्ये ते डोपामाइन नावाचं जे आहे संप्रेरक ते स्त्रावायचं त्याचं प्रमाण जास्त होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मग सतत मोबाईल वापरला की डोपामाइनचं प्रमाण आणखी सतत वाढत जाणार. हे जितकं जितकं वाढत जाणार तितकं तितकं घातक आहे. म्हणून जितका जास्त वेळ मूल मोबाईल वापरेल आणि त्याला जितका आनंद मिळत राहील तेवढं जास्त आहे ते, तेवढं त्याचं काय होईल, व्यसन लागत जातं. आणि मग मोबाईल नाही मिळाला की काय होते, चिडचिड होते. आता थोडंसं पुढे जाऊया. आता डोपामाइन जेव्हा जास्त प्रमाणात स्त्रावतं, कोणचं, डोपामाइन, तेव्हा आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी होतात. तर आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन म्हणजे मेंदूमध्ये आणि एंडोर्फिन हे दोन आणखी संप्रेरक असतात. ही संप्रेरक काय करतात, तर ही संप्रेरक स्वतःची पातळी यांची बिघडून जाते. यांची जी पातळी असायला हवी शरीरामधली ती बिघडून जाते. कशाची, या दोन संप्रेरकांची. मग हे दोन संप्रेरक कशाच्या संदर्भात आहेत, तर हे मूड किंवा तणाव हँडल करणारे आहेत. तणाव, आपल्याला जे डोक्याला ताण तणाव येतो तो ताण हँडल करणारी ही दोन संप्रेरक आहेत. यांची पातळी बिघडते. आणि मग यांची पातळी बिघडते आणि डोपामाइनची वाढते. डोपामाइनची वाढली की काय होतो, आपल्याला आनंद जास्त होतो. आणि मग हे आनंद जास्त झाला की मग काय होते, या दोघांची पातळी बिघडते. या दोघांची पातळी बिघडल्यामुळे ताण तणाव हँडल करणे किंवा त्याचा आनंदी मूड असणे, ह्या दोन गोष्टीमध्ये फरक पडतो. ताण तणाव हँडल करण्यास असमर्थ होतो. आणि त्याचा मूड म्हणजे मन हे निरोगी आनंदी न राहता ते तणावग्रस्त होऊन जाते. आणि तणावग्रस्त झालं की त्याला हातात मोबाईल दिसला तर ठीक आहे, नाही तर ते टेन्शनमध्ये येते. मग ते चिडचिड करणार, आदळापट करणार, रडणार, किरकिर करणार, जेवण करणार नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातून होणार. म्हणजे मोबाईल पाहणं ही फक्त शारीरिक किंवा फक्त म्हणजे डोळ्यांना इजा करणारी किंवा फक्त अशी आहे का, नाही, ती मानसिक क्रिया आहे. त्यामध्ये मेंदू सामील आहे. मेंदूमधून स्त्रावणारी वेगवेगळी स्त्रव महत्त्वाची आहेत. मग हे सगळं होते आणि याच्यामुळं मग मोबाईलचं जास्तीत जास्त आपल्याला व्यसन लागतं. आणि मग हे व्यसन लागलेलं असताना मग आता पालकाची जबाबदारी काय आहे बाबा, हे जर असं होत असेल तर आपण ज्या कारणासाठी पाहिलंय की जे कारणं आहेत की आपण मोबाईल का देतो मुलांना, हे कारणं सगळे जे आहेत, तर पहिले त्या कारणाचा शोध घेणे. पहा, मुलांना मोबाईल का देतो त्याची कारणं शोधा. पालकांनी काय करायचंय, कारणं शोधायची. आता माझा दुसरा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला एक काम आहे की पहिली गोष्ट, मोबाईलचं व्यसन का लागलं, मोबाईलचं व्यसन का लागलं हे आपल्याला शोधायचंय. मोबाईलचं व्यसन का लागलं याच्यामध्ये त्याची कारणं शोधायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला सांगितलं मी, मुलगा निरीक्षणक्षम असतो. तो आईकडं वडिलांकडे पाहत राहतो. त्यांच्या हातात सतत मोबाईल असतो. म्हणून मुले सुद्धा हातात मोबाईल घेतात, आहे की नाही, निरीक्षण करतात. ते तुमचंच निरीक्षण करतात. त्याच्यामुळं कारणं शोधायची आणि ती पण तटस्थपणे शोधायची. कशी शोधायची, तटस्थपणे. आणि मग त्याच्यातून आपण पाहायचं की नंबर 1, निरीक्षणामुळं, म्हणजे तुम्ही जास्त मोबाईल पाहताय म्हणून मुलगा जास्त मोबाईल पाहतो का, निरीक्षणामुळे पाहतोय, की नंबर 2 त्याला खेळवण्यासाठी दिला म्हणून पाहताय, की नंबर 3 त्याला जेवू घालताना दिलाय, की नंबर 4 तो रडताना दिलाय, नंबर 5, हे सगळे तुम्ही निरीक्षण करायचे. आणि मी जे 5 पॉईंट सांगितले त्या 5 पॉईंटवर तुम्ही तुमचे 4-5 दिवसामध्ये निरीक्षण नोंदवून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यासाठी आपण मोबाईल देतो त्या हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्ही जर मोबाईल खूप जास्त पाहत असाल आणि म्हणून जर मुलं पाहत असतील तर तुमच्यावर या निरीक्षणाबाबतीत आणि पालकांसाठी एक स्पेशल व्हिडिओ, याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ माझा पालकांसाठीच असणार आहे. हा पहिला व्हिडिओ सुद्धा पालकांसाठीच आहे. अशी आपली टोटल सिरीज आहे. कशाची, तर ही टोटल सिरीज आहे मोबाईलचं व्यसन सोडवण्याची. तर पहिली गोष्ट, तुम्हाला आता टास्क काय दिलेला आहे की तुम्ही त्याला मोबाईल कशासाठी देता, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कशासाठी मोबाईल दिलेला आहे ही कारणं शोधा. ती कारणं पुढच्या माझा व्हिडिओ येईपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेवतानाचा मोबाईल हळूहळू कमी करा,
म्हणजे रडतानाचा मोबाईल हळूहळू कमी करा. तर ही पहिले कारणं शोधा. तुम्ही दिवसभरात त्या कारणासाठी किती वेळा मोबाईल दिला ते तुम्ही लिहून घ्या. दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा कमी देण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीचं शेड्यूल करून तुम्ही पुढचे 4-5 दिवस काय करा, की मोबाईल कमी कसा करता येईल याच्यावर तुम्ही पालकांनी विचार करायचा, त्याचं शेड्यूल तयार करायचं आणि ते कागदावर लिहून घ्यायचं आणि मग त्या 4-5 दिवसात काय बदल झाला ते सुद्धा तुम्हीच लिहून घ्यायचं. आता ज्यांनी हा व्हिडिओ YouTubeला पाहिला असेल, त्यांना जर मोबाईल सोडवण्याचा पूर्ण कोर्स पाहिजे असेल, मोबाईल कसा सोडवायचा मुलांचा, मोबाईलपासून त्यांना दूर कसं करायचं, त्यांचे आरोग्य शारीरिक आणि मानसिक कसं जपायचं, ह्याचं जर समजा तुम्हाला हे करायचं असेल, तर मोबाईल सोडवा नावाचं आपलं एक हे आहे. फक्त ₹300 त्याच्यामध्ये पूर्ण कोर्स येईल. हे व्हिडिओ आपण फक्त YouTubeला याच्यासाठी टाकतो, की काही लोकांना जर सोडवायचं असेल, तर त्यांनी इकडे यावं. पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ YouTubeला येणार नाहीत. त्याच्यानंतर बेसिक अंकगणिताची आपली एक बॅच आहे. ATM गुरु एज्युकेशन नावाचं आपलं ॲप आहे. त्याच ॲपमध्ये त्याच्यानंतर मिशन नवोदय 2026 ही एक बॅच आहे. त्यानंतर संपूर्ण इंग्रजी व्याकरणची बॅच आहे. याच्यामध्ये अजून व्हिडिओ आता टाकणं सुरू आहे. तर तुमच्या मुलांना नवोदय किंवा स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा असेल आणि आता परीक्षा 13 डिसेंबरलाच आहे, अवघे काही दिवस उरले, 6 पेक्षाही महिने कमी उरलेत. इतक्या कमी वेळात जर तयारी करायची असेल तर आपण सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास असं 3 तास आपण काय करत असतो, नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅचेस घेत असतो. तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत, पालकांपर्यंत हे ॲप पोहोचवा आणि ATM गुरु एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.